Hot problems. Question number 30. A pilot in an aeroplane observes the Vashi Bridge is on one side of the plane and Varari ceiling is just on the opposite side. The angle of depression of Vashi Bridge and Varari ceiling are 60 degree and 30 degree respectively. If the aeroplane is at a height of 5,500 root 3 meter at the time, what is the distance between Vashi Bridge and Varari ceiling? या क्वेश्चन मध्ये आपल्याला एरोप्लेन जे ते एका हाईट वरती आहे. किती हाईट वरती येते? 5,500 इंटू √3 मीटर वरती उडता येते. ओके. आणि पायलटच्या एका साईडला म्हणजे प्लेनच्या एका साईडला वाशी ब्रिज आहे आणि एका अपोजिट साईडला वरळी सीलिंग आहे. तर वाशी जो ब्रिज आहे त्याच्याबरोबर जो अँगल ऑफ डिप्रेशन आहे म्हणजे खाली बघावं लागतं पायलटला वाशी ब्रिजकडे, त्यावेळेस त्याचा अँगल किती होतोय? 60 डिग्री. म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री आहे. म्हणजे अँगल MPV 60 डिग्री आहे. आणि वरळी सिलिंगकडे बघताना अँगल ऑफ डिप्रेशन होतोय 30 डिग्री. म्हणजे अँगल NPW 30 डिग्री. तर त्यांनी म्हटलंय की वाशी ब्रिज आणि वरळी सिलिंग यांच्यामधलं डिस्टन्स शोधा. तर आता आपण त्याच्यासाठी काही कन्स्ट्रक्शन करणार आहे. तर पहिल्यांदा आपण अँगल MPV 60 डिग्री घेतला, अँगल NPW 30 डिग्री घेतला आणि VW आपण जोडलाय आणि P वरून VW ला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, PA परपेंडिक्युलर टू VW. आता अँगल MPV इक्वल्स टू अँगल PVA 60 डिग्री अल्टरनेट अँगल्स. अँगल NPW इक्वल्स टू अँगल PWA 30 डिग्री अल्टरनेट अँगल्स. मग आता इन ट्रँगल PVA बघू आपण. इन ट्रँगल PVA tan 60 इक्वल्स टू काय असतं? तर अपोजिट अपॉन ऍडजसेंट. अपोजिट PA अपॉन ऍडजसेंट VA. 5,500 √3 मीटर ही हाईट आहे PA अपॉन VA. tan 60 ची व्हॅल्यू √3. मग VA इक्वल्स टू काय येईल? 5,500 √3 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेलं डिवाइड, √3 कट, म्हणजे आला 5,500 मीटर. म्हणजे V to A डिस्टन्स आपल्याला मिळालं, ते आलं 5,500 मीटर. आता ट्रायंगल PAW कन्सिडर करू. याच्यामध्ये अँगल 30 डिग्री आहे इथं, अँगल W. मग tan 30 इक्वल्स टू अपोजिट अपॉन ऍडजसेंट PA अपॉन AW. tan 30 ची व्हॅल्यू 1 अपॉन √3 इक्वल्स टू PA आहे 5,500 √3 अपॉन AW. मग AW इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. AW equals to 5,500 √3 into √3. √3 into √3, so 5,500 into 3 equals to 16,500 मीटर. पण तुम्हाला हे डिस्टन्स मिळालं A to AW 16,500 मीटर. मग VW वरळी वाशी ब्रिज टू वरळी सिलिंग त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे VW इक्वल्स टू VA प्लस AW. त्याला 5,500 प्लस 16,500 इक्वल्स टू 22,000 मीटर. ते मीटरचे किलोमीटर करायचं म्हणजे डिवाइड बाय 1000. तर किलोमीटर मध्ये डिस्टन्स लिहायचं असेल तर त्याला मग 22 किलोमीटर. सो डिस्टन्स बिटवीन वाशी ब्रिज अँड वरळी सिलिंग इज 22 किलोमीटर. ओके.